नमस्कार, आसिफ सर युट्यूब चॅनल वर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण नाम म्हणजेच काय, नामाचे प्रकार किती आहेत, नामाचे वेगवेगळे प्रकार किती आहेत ते पण आज बघणार आहोत. नाम कशा प्रकारे ओळखायचं आणि भाववाचक नामाचे ते ट्रिक आपण बघणार आहोत. तर चला, नामाचे प्रकार किती, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. तर भाववाचक नामाची जे कशा पद्धतीने ओळखायचे ट्रिक ते आज आपण बघणार आहोत. तर नाम म्हणजेच काय, नाम नाम म्हणजेच नाम म्हणजेच काय, सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्याकरिता वापरलेल्या विकारी शब्दाला नाम असे म्हणतात. नामाचे 3 प्रकार पडतात: सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. सामान्य नाम हे धर्मीवाचक असतात आणि विशेष नाम पण धर्मीवाचक असतात आणि भाववाचक नाम हे जातीवाचक असतात. चला, नाम म्हणजे नाम सृष्टीतील कोणत्याही घटकाला घटकाला ओळखण्याकरिता सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्याकरिता देण्यात येणाऱ्या नामाला नाम असे म्हणतात. नाम म्हणतात. उदाहरणार्थ सुरेश, गंगा, सिंधू. आता नामाचे 3 प्रकार पडतात: विशेष नाम, सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम. भाववाचक नाम, सामान्य नाम म्हणजेच काय, एकाच गटातील प्रत्येक वस्तूला समान गुणधर्मामुळे एकच नाव दिले जाते, त्याला सामान्य नाम असे म्हणतात. सामान्य नाम म्हणजेच शहर. शहराचे नाव वेगवेगळे असतात. नागपूर, मुंबई हे शहराचे नाव झाले. तर ते प्रत्येक गुणधर्म समान गुणधर्म आहेत त्या शहरांचे, म्हणून त्यांना एकच नाव दिले जाते, तो शहर. तर सामान्य नाम म्हणजेच काय, एकाच गटातील समान गुणधर्मामुळे एकच नाव दिले जाते. त्याला सामान्य नाम म्हणतात. सामान्य नाम म्हणतात. एकाच गटातील समान गुणधर्मामुळे जो एकच नाव दिले जाते त्याला सामान्य नाम म्हणतात. सामान्य नाम हे विशेष नाम. विशेष नाम म्हणजे काय, एखाद्या नामातून एका विशिष्ट व्यक्तीच्या किंवा प्राण्याच्या किंवा वस्तूचा बोध होत असेल त्याला विशेष नाम असे म्हणतात. एखाद्या नामातून व्यक्तीचा
किंवा वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होत असेल त्याला विशेषण असे म्हणतात. विशेष नाम असे म्हणतात. एखाद्या नामातून एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या, प्राण्याच्या किंवा वस्तूचा बोध होत असेल तर त्याला विशेष नाम असे म्हणतात. आता भाववाचक नाम म्हणजे काय? उदाहरणार्थ आहे विशेष नाम. मुलगा, मुकेश, सीता, नीतू, गंगा. भाववाचक नाम म्हणजे ज्या नामाला आपण स्पर्श करता येत नाही, ज्या घटकाला स्पर्श करता येत नाही, चव घेता येत नाही, डोळ्याने बघता येत नाही, अशा नामाला भावना व गुणधर्म व्यक्त करतात, अशा नामाला भाववाचक नाम असे म्हणतात. ज्याला स्पर्श करता येत नाही, स्पर्श करता येत नाही, चव घेता येत नाही, किंवा डोळ्याने बघता येत नाही, त्याला भाववाचक नाम म्हणतात. त्याला भाववाचक नाम म्हणतात. सामान्य नाम एकाच घटकातील समान गुणधर्मामुळे. आता उदाहरण पहा मित्रांनो. उदाहरण मुलं, मुले, मुलगा, मुलगा, मुलगी, नदी, नदी. नदीचे नाव वेगवेगळे असतात. मुलगा, मुलगा, मुकेश वेगवेगळे, मुलांचे नाव वेगवेगळे, मुलींचे नाव वेगवेगळे असतात. त्या वेगवेगळे त्या नामातून एखाद्या व्यक्तीचा बोध होतो असतो, वस्तूचा बोध असतो, त्याला आपण विशेषण असे म्हणतात. आणि भाववाचक नाम, उदाहरणार्थ भाववाचक नाम. भाववाचक नाम कोणकोणते आहेत? सौंदर्य, प्रामाणिकपणा, गरिबी इत्यादी. सामान्य नाम हे मुलगा आणि मुलगी हे एक जात दर्शवितात, जात दर्शविल्या जाते. सामान्य नाम हे जातीवाचक असतात. जातीवाचक असतात. विशेष नाम हे भाववाचक असतात. विशेष नाम हे व्यक्तिवाचक असतात. आणि भाववाचक नाम हे भावनावाचक असतात. भावनावाचक नाम असतात. सामान्य नाम हे जातीवाचक पण असतात आणि सामान्य नामाचे अनेक वचन होते. सामान्य नामाचे अनेक वचन होते. तिसरा आहे अनेक वचन होते. अनेक वचनी नाम, अनेक वचनी नाम होते. याचे अनेक वचन करता येते.
याचे एक वचनच विशेष नामाचे अनेक वचन करता येत नाही, एक वचनीच असते. भाववाचक नामाचे अनेक वचन होते. भाववाचक नामाचे अनेक वचन होते. यांनाच सामान्य नामांना सामान्य नाम आणि विशेष नामांना धार्मीवाचक म्हणतात. धार्मीवाचक. सामान्य नाम आणि विशेष नामांना धार्मीवाचक म्हणतात. धर्मवाचक धार्मीवाचक नाम आहे. विशेष नाम पण धार्मीवाचक आहे. धार्मीवाचक आणि भाववाचक नाम हे भावनावाचक असतात. भावनावाचक नाम असतात. तर धार्मीवाचक नाम, सामान्य नाम आणि विशेष नामांना धार्मीवाचक नाम असे म्हणतात. जर मित्रांनो तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायची असेल, सामान्य नामाचे दोन प्रकार पडतात. समूहवाचक नाम आणि पदार्थवाचक नाम. पदार्थवाचक नाम, दुसरा आहे समूहवाचक नाम. आता पदार्थवाचक नाम म्हणजे काय आणि समूहवाचक नाम म्हणजे काय? जे घटक लिटर, मीटर आणि ग्रॅम मध्ये मोजले जाते, ज्याची गणना करता येत नाही, अशा पदार्थांना पदार्थवाचक नाम असे म्हणतात. आणि समूहवाचक नाम समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकाच्या एकत्रित समूहाला समूहवाचक नाम असे म्हणतात. पदार्थवाचक नाम जे घटक लिटर, किलोग्रॅम मध्ये मोजतात, ज्याची गणना करता येत नाही, ज्याची गणना करता येत नाही त्यांना पदार्थवाचक नाम असे म्हणतात. गणना म्हणजे संकेत मोजता येत नाही, संकेत मोजता येत नाही. उदाहरणार्थ आहे मीठ, साखर, दूध. समूहवाचक नाम म्हणजे काय? समूहवाचक नाम म्हणजे काय? समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकाचे एकत्रित समूहाला समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकाच्या एकत्रित समूहाला समूहवाचक नाम म्हणतात. समूहवाचक नाम म्हणतात. समूहवाचक नाम म्हणजेच काय? समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकाच्या एकत्रित समूहाला समूहवाचक नाम म्हणतात.
तर समूहवाचक नाम कोणते? उदाहरणार्थ कुंज, कुंज, सैन्य, इत्यादी. कडव, हे झाले समूहवाचक नाम. एकदा मित्रांनो, नाम म्हणजेच काय? एकदा मित्रांनो, नाम म्हणजेच काय? नाम म्हणजे सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्याकरिता वापरलेल्या विकारी शब्दाला नाम असे म्हणतात. विशेषण म्हणजेच काय? विशेष नाम म्हणजेच काय? एखाद्या नामाचे 3 प्रकार पडतात: सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. सामान्य नाम म्हणजेच काय? एकाच गटातील प्रत्येक वस्तूला समान गुणधर्मामुळे जो एकच नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ मुलगा, मुलगी. सामान्य नाम हे जातीवाचक असतात. सामान्य नामाचे अनेक वचन करता येते आणि सामान्य नामांनाच आणि विशेष नामाला धार्मिकवाचक नाम असे म्हणतात. विशेष नाम म्हणजेच काय? एखाद्या नामातून विशिष्ट व्यक्तीचा किंवा प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होत असेल तर त्याला विशेष नाम असे म्हणतात. विशेष नाम मुलगा, मुलगी, संजय मुलाचं नाव झाला, मुलगी नीतूचं नाव झाला, मुंबई हा शहराचं नाव झाला. म्हणजे एक विशिष्ट नाव आहे त्याला विशेष नाम असे म्हणतात. विशेष नाम पण हे एक वचनी असतात, त्याचे अनेक वचनी करता येत नाही. सपोज आशिषचा अनेक वचन करता येते का? नाही. नीतूचा अनेक वचन करता येते का? नाही. मुंबईचा अनेक वचन करता येतात का? नाही. व्यक्तिवाचक नाम हे विशेष नाम हे व्यक्तिवाचक असतात, कारण की एखाद्या व्यक्तीचा स्पष्ट उल्लेख असतो म्हणून त्यांना व्यक्तिवाचक नाम असे म्हणतात. भाववाचक नाम ज्या एखाद्या घटकाला आपण स्पर्श करता येत नाही, चव घेता येत नाही, डोळ्याने बघता येत नाही, तर त्याच्या भावना आणि गुणधर्म याच्यावरून समजल्या जातो, त्याला भावनावाचक नाम असे म्हणतात. भावनावाचक नाम हे व्यक्ती किंवा प्राणी ह्या वस्तूचे भाव व गुणधर्म दर्शवितात असतात. उदाहरणार्थ गोडवा, धार्मिक किंवा सुंदरता, उंची, सौंदर्य आणि मनुष्यत्व ते आहेत उदाहरण आहेत त्याचे. नंतर सामान्य नामाचे 2 प्रकार पडतात: पदार्थवाचक नाम आणि समूहवाचक नाम. पदार्थवाचक नाम जे पदार्थ आहेत आपण त्यांना आपण संख्येत मोजू शकत नाही. 1 2 3 दुधाला आपण 1 2 3 4 5 अशी गणना करू शकतो का? नाही. त्यांना लिटर किंवा किलोग्राम मध्ये मोजल्या जाते, त्यांना पदार्थवाचक नाम म्हणतात. आणि समूहवाचक नाम समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकाच्या एकत्रित समूहाला जो दिलेला नाम असतो त्याला समूहवाचक नाम असे म्हणतात. आता आपण भाववाचक, इथं सर्वात एक्झाम मध्ये गेम कोणता करते माहित आहे? सर्वात प्रश्न भाववाचक नामावर येत असतात आणि भाववाचक नाम हे कशा पद्धतीने आपण ओळखायचं ते वेगवेगळ्या प्रत्यय लावून बनत असते, ते आता आपण बघणार आहोत. तर अगोदर तुम्ही याची स्क्रीनशॉट घेऊन टाका मित्रांनो. घेतले का स्क्रीनशॉट? भाववाचक नाम हे प्रत्यय मिळून प्रत्यय लागून भाववाचक नाम तयार होत असतात आणि याच्यावरच एक्झाम मध्ये प्रश्न जास्तीत जास्त येत असतात. आणि इथं सर्वात गेम करते हाच भाववाचक नाम. याच्यानंतर आपण वाक्यातील नाम कसे ओळखायचे ते पण आपण बघणार आहोत. तर याच्यावर एक ट्रिक आहे. सर्व चार्ट
कधी लक्षात ठेवा. ये यत्वा ताकी पण गिरीवा आई. यत्वा ताकी पण गिरीवा आई. लिहून टाका. यत्वा ताकी पण गिरी वा आई. यत्व ताकी पण गिरी वा आई. तर ये म्हणजे य य य लिहा, यत्वा लिहा. त्व ता ही पण पना गिरी गी गिरी गी गिरी वा किंवा वी आई. हे ट्रिक आहे मित्रांनो. ये म्हणजेच काय, याच्यावरून सुंदर. सुंदर हा भाववाचक नाम कसे ओळखायचं ते पण मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. सुंदर. सुंदरचा काय होईल भाव? सुंदरचा सौंदर्य. सौंदर्य. सुंदर. सुंदर हा विशेषण झाला आणि हा भाववाचक नाम झाला. याच्यानंतर मधुर. मधुर माधुर्य. माधुर्यच होईल. मधुरचा माधुर्य. शौर्यचा सूर. सूरचा शौर्य होईल. सूर हा माणूस हा सूर आहे म्हणजे हा विशेषण आहे. विशेषणाचा शौर्य. विशेषण सूरचा शौर्य झाला आणि धीरचा धैर्य. आहे मित्र. मित्राचा काय होईल? मित्रत्व. मित्राचा मित्रत्व होते. जडचा जडत्व. प्रभावचा काय होईल? प्रभुत्व. मित्रांनो हा विशेषण आहे आणि विशेषणाचे भाववाचक नाम हे कसे होतात? ते प्रभुत्व होतात. आता आहे ती. ता. यत्वा ताय. यत्वा ता ती आहे. यत्वा ता ता. तर सम्रचा सम्रता होते. नम्रचा नम्रता. तो बघू आपण. ता यत्वा सम्रचा सम्रता. नम्रचा नम्रता. नम्रचा नम्रता. वीरचा वीरता. आणखी आहे आता ही मालचा काय होते? आपण म्हणतो मालकी. आपचा आपकी. पणा सहाना. सहानपणा. सहानपणा होते. वेडेपणा. गीर वा आई. गीरचा दादागिरी गुलामगिरी. दादागिरी. गुलामचा गुलामगिरी. वाचा एकच शब्द आहे फक्त थोर. वीचा
थोर ना थोरवी, आणि वाचे वी, वाचा गोड गोडवा, गारवा, गोड गोडवा, गारवा, आईचा आईचा आई नवलाई म्हणतो आपण, चपळाई म्हणतो, त्याचप्रमाणे नवल. नवलाई, चपळचा चपळाई, प्रत्यय लागून भाववाचक नामे तयार होत असतात. तर हा चार्ट आहे मित्रांनो, याच्या बाहेर एक्झाम मध्ये येत नाही. हे ट्रिक आहे. ये यत्वा ताकी पण गिरीवा आही. आता वाक्यातील नाम कसे ओळखायचे? वाक्यातील नाम कसे ओळखायचे, कसे ओळखावे? वाक्यातील नाम कसे ओळखावे? नामाचं काम काय आहे? एकतर कर्ता बनणे किंवा कर्म बनणे. तर कोणत्याही वाक्यात कर्ता व कर्म नामच असते, नाम असते. कोणत्याही वाक्यातील कर्ता व कर्म हा नामच असते. दुसरा आहे विभक्तीने जोडलेले, विभक्तीच्या प्रत्ययाने जोडलेले नाम, विभक्तीच्या प्रत्ययाने जोडलेले शब्द हे नाम असते. विभक्तीच्या प्रत्ययाने जोडलेले शब्द हे नामच असते. त्याच्यानंतर विभक्ती शब्दयोगी अवयवाने जोडलेले शब्द पण हे नामच असते. ही अवयवाने जोडलेले शब्द नामच असतात. विभक्तीने जोडलेले शब्दयोगी अवयवाने जोडलेले हे शब्द नामच असतात. षष्टीच्या मागे पुढा दोन्ही वाक्ये ते नामच असतात. मागे पुढा नामच असतात. मित्रांनो, हा ट्रिक आहे. ये यत्वा ताकी पण गिरीवा आही. हे भाववाचक नामांना एखाद्या शब्दाला विशेषणाला प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार करतात. ते कोणती ट्रिक कोणती आहे? ये यत्वा ताकी पण गिरीवा आही. हे जर तुम्ही 10 वेळा म्हणला ये यत्वा ताकी पण गिरीवा आही, हा वाक्य तुम्ही पाठांतर करून टाका. 10 वेळा जर म्हटलं तर तुम्हाला पाठांतर होऊन जाईल, लक्षात राहील. तर वाक्यातील नाम कसे ओळखायचं ते पण आपण बघितलं. तर आज आपण काय काय बघितलं? पहिला नाम बघितलं. नामाचे प्रकार किती आहेत? सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. सामान्य नामाचे 2 प्रकार पडतात, पदार्थवाचक नाम आणि समूहवाचक नाम. नंतर भाववाचक नामाचे प्रत्यय लावून, वेगवेगळे प्रत्यय लावून भाववाचक नाम कसे तयार होतात ते आपण ट्रिक बघितला. याच्या बाहेर मित्रांनो परीक्षेत येणार नाही आणि याच्यावर जास्त प्रश्न येत असतो. इथं तुमचे की हे शब्द चेंज होऊ शकतात, पण इथूनच जास्त तुम्हाला येतील प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर आपण नाम कसे ओळखायचे ते आज आपण बघितलं आहे. जर मित्रांनो तुम्हाला आजच्या माझ्याकडून काही जर तुम्हाला शिकायला मिळायला असेल तर तुम्ही आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींपर्यंत शेअर करा.
थँक्यू. नमस्कार. जर तुम्हाला याच्यानंतर आपण ऑब्जेक्टिव्ह घेणार आहोत नामावर. जर तुम्हाला याची पीडीएफ हवी असेल तर 9637064374 या नंबरवर हाय आणि नोट्स म्हणून पाठवावे. पाठवा असे लिहावे. त्यानंतर तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केला जाईल आणि ग्रुपमध्ये सर्वांना नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील. आपल्या लेक्चरमध्ये टॉपिक झाल्यानंतर ऑब्जेक्टिव्ह घेतल्या जाते दुसऱ्या लेक्चरला आणि त्याच्यानंतर टेस्ट दिल्या जाते. जर तुम्ही व्हॉट्सअपवर हाय म्हणून पाठवल्या तर तुम्हाला लेक्चर आणि त्याच्यानंतर नोट्स आणि टेस्ट प्रोव्हाइड केल्या जाईल. तर मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जय हिंद.